चलते चलते मेरे गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. आहा, एक मिनिट. हे तुम्हाला जर का वाटत असेल की 2026चं रेझोल्युशन म्हणून मी असं काहीतरी गाणं शिकायला लागलोय किंवा काय, तर अजिबात तसं नाहीये. मी ते धाडस शक्यतो कधी करणार नाही, कारण आपण जे पॉडकास्ट करतोय तर मी त्याच्यातच खूप आनंदी आहे आणि तुम्ही जो काही मला प्रतिसाद या 2025 साली दिलाय, सो थँक्यू सो मच फॉर दॅट. पण हे गाणं का, तर 2025 हे एक मस्त म्युझिकल नोटवर संपावं असा मी विचार केला आणि त्यामुळे आजचा आपला जो पाहुणा आहे ज्याच्याशी आपण संवाद साधणार आहोत आणि ते सुद्धा अनफिल्टर्ड गप्पा विथ सुजित सर या सेगमेंटमध्ये, तर तो एक मेकॅनिकल इंजिनियर तर आहेच, पण त्याचा आवाज खूप सुंदर आहे आणि तो गातो अतिशय छान आणि त्याचसोबत तो टेक्निकली सुद्धा साऊंड आहे. म्हणजे साऊंड हा कुठे ना कुठेतरी त्याच्या दोन्ही पॅशन आणि प्रोफेशन या दोन्ही त्याच्या एरियाजमध्ये आहे असं मला वाटतं. तर बोलूया आपण माझा डीकेटी मधला स्टुडंट आणि त्याचसोबत एक अतिशय सुंदर गायक, तो म्हणजे प्रतीक. वेलकम प्रतीक. हॅलो हॅलो. क्लासमध्ये आपण डायरेक्ट आता इथेच भेटूया. येस, बरोबर. तर आज आपल्यासोबत आहे प्रतीक अग्निहोत्री. तर नमस्कार मंडळी, मी डॉक्टर सुजित सौंदतीकर अर्थात तुमचा सुजित सर एक पुन्हा नवीन एपिसोड घेऊन आलोय अनफिल्टर्ड गप्पा विथ सुजित सर मध्ये. आणि मी म्हटलं तसं की एक आता अस्पायरिंग जे आपण म्हणतो, तर एक गायक आपल्यासमोर आहे, कंपोजर आहे, मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि त्याचसोबत तो त्याचा व्यवसाय सुद्धा खूप छान प्रकारे जे ते बघतोय. तर असं की ज्याला आम्ही आता खूप लहानपणापासून बघितलेलं आहे आणि तो म्हणजे प्रतीक अग्निहोत्री. सो वन्स अगेन वेलकम. तर आपण गप्पांना डायरेक्ट आपण सुरू करूया. तर आपल्या व्ह्युअर्सना थोडक्यात तुझी ओळख करून देशील का? आणि दुसरं म्हणजे की इंजिनियर टू सिंगर हा एक जो प्रवास आहे तर तो तुझा कसा झाला? सो माझं नाव प्रतीक अग्निहोत्री, सरांकडनं काळात असं. सो म्युझिकची सुरुवात म्हणजे अशी झाली की लहानपणी आईने मला तबल्याला घातलं. बरं. खरं हात छोटे पडल्यामुळं ठेके बसत होते, मग मला वाटलं हे काय आपल्याकडनं होणार नाही. नाही. मग थोडी वर्ष गेली, गाडी ऐकायचा शौक खूप होता, म्हणजे असं ट्रॅव्हल करताना अच्छा. याच्यापासूनच बसायचं. ओके. सो म्हटलं की एक काहीतरी यायला पाहिजे. मग 2011 आला. हा. त्यानंतर टीव्ही बघत होतो, 9XM चॅनल बघत. ओके. मग त्यावरती एक माणूस होता, हिरो गिटार वाजवतो. गिटार काहीतरी यायला पाहिजे, गिटार छान आहे, आपण करू शकतो. मग सुदैवानं तेव्हा ते जनरेशनची पहिली बॅच अनिकेत सरांनी सुरू केली. ओके. मग तिथे गेलो, त्यानंतर त्यांनी पण शिकवलं व्यवस्थित. अच्छा. मस्त एक वर्षभर केलं. मग सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झाला 9-10. 9-10. प्रॉब्लेम म्हणजे तो पण आपल्याकडे थोडंसं कसं आहे की मार्कांना जास्त महत्व आहे आणि त्यामुळे काही वेळेला आपल्याला 9-10 असेल किंवा मे बी 11वी-12वी असेल, तर थोडंसं आपल्या जो छंद आहे की आपण जे गोष्ट शिकत असतो ते थोडंसं एक गॅप पडते. मग तसाच गॅप पडला तो. आणि नंतर मग युट्यूब आलं नवीन. त्यावर थोडे ट्युटोरियल्स म्हणा आहे का, मी कंटिन्यू ठेवलं, शिकलो मी म्हणणार. अच्छा. खरं त्याला ऍटलीस्ट टच मध्ये ठेवतो. ओके. ओके. तर मग आता संगीत हेच आपलं पॅशन आहे, तर हे तुला म्हणजे कधी समजलं? कारण तू म्हणतोस की तू अभ्यास 10वी-12वीचा केलास, त्यासोबत इंजिनिअरिंगला तू ॲडमिशन घेतलीस, पण हेच माझं पॅशन आहे, म्हणजे म्युझिक इज एव्हरीथिंग, हे तुला कधी समजलं? सो मी ऑब्झर्व केलं की म्युझिक जेव्हा आपण ऐकतो, हां. म्हणजे जर खरंच आपण मनापासून ऐकत असेल, ओके. तर एक वेगळा इम्पॅक्ट होत असतो बॉडीवर. हां. काय प्रत्येकाला वेगळा वेगळा होऊ शकतो. बरोबर. सो मी म्हटलं की, आणि अजून एक गोष्ट काय झाली त्यामध्ये की मला थोडं लक्षात आलं की मी गाऊ शकतो. ओके. चांगला वाईट मला माहिती, खरं टोन आहे वरती. हां. आणि मग तसं करत करत म्हटलं आपण एक ट्राय दिली. ओके. जर सिंगिंग होत असेल झालं तर चांगली गोष्ट. हां. बरोबर. करत करत ते शिकत मग असंच हळूहळू करत काय झालं की थोडं गिटार आणि जरासं मी ऍडव्हान्स मध्ये गेलो. अच्छा. थोडे कॉर्ड्स असे वेगळे असतात, 12 कॉर्ड्स असतात, बरेच असतात. मग ते करत करत मग 11-12. ओके. 11-12 मध्ये मी म्हटलं की ट्राय देऊया, स्टेजवरती गाऊया. अच्छा. कधी चान्स मिळाला काय. मग दिला. आता मला माहिती चांगलं वाईट काय. ते कुठं होतं? ते नाट्यगृहात होतं. बरं. अक्षरशः मी सांगतो, गिटार घेतली, हात पाय थरथरत काय होणार. अच्छा. गेलो स्टेजवरती, कसा बसा गाणं म्हटलं, मला पण माहिती आहे सगळं. ओके. सपाट गेलं.
दॅट इज ऑब्विस पण कसं आहे की तो एक आपण आईस ब्रेकर म्हणतो तर तो एक पॉईंट कुठेतरी आपल्याला यावं लागतो की ठीक आहे ना इतने लोग करके देखेंगे भले ओके हाँ फेल हो जाए बट दैट गिव्स यू बूस्ट दैट गिव्स यू विंग्स यस त्यामुळे मग लक्षात आलं की बाबा हा आता म्युझिक सोडायचं नाही. सोडायचं बरोबर छान तर इंजिनिअरिंगचे तू मेकॅनिकल इंजिनिअरिंग तर तू केलंस तर मग इंजिनिअरिंग मधले असे काही कन्सेप्ट आहेत का की जे तुला या संगीतामध्ये किंवा म्हणजे तू जसं अकॉस्टिक्स असेल किंवा काही ज्या गोष्टी असतील त्याचा तुला तिथे कसा उपयोग झाला? आता सगळ्यात मेन म्हणजे इंजिनिअरिंगचा खूप सगळं इंजिनिअरिंगच आहे हो. सो आपण जेव्हा एक DAW असेल डॉ म्हणून म्हणतो बरं. ते काय असतं त्याच्यामध्ये आपलं म्युझिक रेकॉर्ड होतं. अच्छा त्याला जेव्हा आपण ओपन करतो त्यामध्ये वेव्ह असतात सायनुसायडल वेव्ह बरं. आणि ते कुठले वेव्ह किती त्याला कर्व आहे त्यावरती आपल्याला डेप्थ लक्षात हा सो इंजिनिअरिंगचा त्याच्यामध्ये मला फायदा झाला की बाबा हा हे ऍटलीस्ट मी आयडेंटिफाय करू शकतो ओके की विच इज द वेव्ह. सो म्हणजे आता तर कुठलीही गोष्ट शिकलेली कधी वाया जात नाही हे त्याच्यावर समजलं. तर मला एक सांगितलं की गाणं जेव्हा तू कंपोज करतो तर त्याची साधारण प्रोसेस कशी असते म्हणजे आधी शब्द आधी ट्यून का ओव्हरऑल कसं असते आपण सुरू करतो? सो कंपोजिंग जे आहे सुरू झालं फायनल इयर बरं म्हणजे त्याची स्टोरी कशी सांगू शकतो. हो नक्की आपण सगळ्यांना आवडेल आता ऐकायला. स्टोरी काय आहे की माझा फ्रेंड आहे आकाश चव्हाण आणि यश कुलकर्णी माहिती आहे हो हो मग आम्ही एकदा असं दरबारामध्ये गिटार घेऊन बसायचो. अच्छा की बाबा ते बघेल आम्हाला म्हणजे अगदी कंपोजर जरी पटकन कोणी नसेल तरी कुणीतरी बघेल. हा. मग आणि लोक बघायची पण हे बरं. चांगली गोष्ट होती. अच्छा मग आकाश चव्हाण म्हणून जो मित्र आहे त्याला लिहायची त्याला लिहिता येते चांगलं. ओके खरं त्याला ते ट्यून म्हणा हे म्हणा ते माहिती. आम्ही काय विचार केला की आमचं आपलं सोशल आपलं जे असतं गॅदरिंग हा. ते यायला चांगलं तर आपण एक चॅलेंज घेऊया की एक गाणं करायचं ते तिथं म्हणायचं असं पहिला होतं. बरं मग आम्ही लिहिलं गाण्याचं नाव आहे हम हो गए तुम्हारे असं एक सिंपल लिरिक्स मध्ये लिहिलं. बरोबर हा थोडं थोडं एवढं टफ गेलं आम्हाला खरं सांगतो तुम्हाला की एवढं टफ गेलं लिहायला की हे होणार नाही पूर्ण. अच्छा हा मग करत करत ते सुरुवात झाली. मग मित्रांनी थोडे लाईन सजेस्ट केले थोडे शब्द सजेस्ट केले. ओके. ती गेलो कम्प्लीट. पण तो म्हणजे टिपिकल लव सॉन्ग लव सॉन्ग समजलं. मग माझा जो फ्रेंड आहे यश त्याच्या घरी थोडासा स्टुडिओ सेटअप आहे चांगला. अच्छा म्हणजे कम्प्युटर साऊंड कार्ड सगळं सांगेल तुला. हो बरोबर. मग त्यांना सिंथेसायझर वरती कॉर्ड्स वगैरे थोडे असे काढले. मग आम्हाला पहिला शंका काय की बाबा कॉपी तर वाटत नाही कारण की आम्हाला माहित नाही. ओके मग लोक म्हणतात नाही नाही कॉपी केले असं फार असं. मग ठीक आहे बाबा नाही आहे. मग आम्ही विचार केला की ह्याला आपण स्पॉटीफायला टाकू. ओके. आता कसं करायचं स्पॉटीफायवर हा. हे वगैरे. हा. मग त्यावरती मी थोडा स्टडी तो पुढे मी जाऊन सांगतो हो, नक्की नक्की चालेल. कॉपीराइट वगैरे आपण हो बोलू. हो मग इव्हेंच्युअली पहिला रिजेक्ट झाला बरं. आम्ही स्पॉटीफायला केलं. ओके. इथं काय आलंय ऑडिओ क्वालिटी नॉट मॅचिंग. बरं आता ऑडिओ क्वालिटी एक असते त्यावरती मग आम्ही थोडं वर्क केलं. ओके. ऑडिओ क्वालिटी चांगली केली म्हणजे फायनली गाणं अप्रूव्ह झालं. अप्रूव्ह झालं. मग ते आम्ही रिलीज केलं आणि सोशल्स मध्ये आम्ही त्याला असं लॉन्च केलं. अरे वा मस्त अच्छा. मग ऍक्च्युली रायटिंग कंपोजिंग काय आहे ते मूड वरती असते फार. म्हणजे आपण हो. जसं म्हणतो हा टार्गेट जर असेल तुम्हाला कुठल्या फिल्मचं वगैरे हा. तर हा ते पटपट पटपट करावं करावं लागतं बरोबर आहे. खरं तर तुम्हाला असंच बसायचं तर तुम्हाला ते फार इरिटेट होतो. तो असं सुरुवात सुरू झाली ते जरा गाऊन लागतं मला गिटार वगैरे कसं आहे. तर प्रतीकनं त्याच्या मित्रांसोबत जे पहिलं गाणं लिहिलं आणि जे स्पॉटीफायवरती अजूनही तुम्हाला ऐकायला मिळेल तर ते गाणं आपण आता प्रतीककडनंच ऐकू. हम हो गए तुम्हारे हम हो गए तुम्हारे. सो त्याच्यामध्ये थोडी संगम ऍड केली. ओके
हे गाण्याचा हा एक छोटीशी झलक जी आहे ती बघून आपल्या व्ह्युअर्सना नक्की आता तुला खरोखर बघायला येतील की कोण आहे प्रतीक. Yes, मस्त, खूप छान. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे बोलतो. तुझ्या स्टेटसला असेल बऱ्याचदा आम्ही सगळ्यांनी एक जे तुला ओळखतात तर आम्ही सगळ्यांनीच बघितलं की तू वेगवेगळ्या कॉन्सर्ट्सना जात असतोस, सेलिब्रिटीजना भेटत असतोस किंवा त्याच्यासोबत तुझे फोटोज वगैरे असतात. तर त्यातल्या तुझी सगळ्यात मेमोरेबल एखादी कॉन्सर्ट किंवा एखादा मेमोरेबल इन्सिडेंट कुठला आहे का की लाईफ लॉंग हे मला लक्षात राहणार आहे? एक इन्सिडन्स आहे हरिहरनचा खूप खूप फेवरेट त्यांचे दुहिरे असेल वगैरे आपण कधीच विसरू शकत नाही. म्हणजे मी एका बाबतीत लकी आहे की माझं एक गाणं ऐकण्यापेक्षा तो माणूस आहे कसा आहे हे मला जवळ बघायला मिळते. अच्छा. आणि त्याचं एक्झॅक्टली लोक काय अट्रॅक्ट होतात हे बघायला. ओके. सो माझं काय झालं की हरिहरनचा कॉन्सर्ट आता पहिला मी काय फिलिंग लावतो सगळ्यात फिलिंग की इथं बॅकस्टेज कुठे मला जाऊन त्याला भेटताय आणि किती पावसाळा मग लकीली काय झालं की हरिहरनच्या एक आम्ही गेलो वेटिंगमध्ये सगळी होती गप्पा मारतो गेट सोडायचे. नेमका जो बॉडीगार्ड होता तो ओळखीचा निघाला. अरे वा. त्याला म्हटलं की प्लीज बघा तुमच्या जर प्रोटोकॉल्स मध्ये बसत नाही मला पण माहित आहे विचारणं चुकीचं आहे की मला तुम्ही भेट घ्या तरी बघा शक्य ठीक आहे बघतो म्हटलं त्यांनी पण. मग नंतर इंटरव्हल मध्ये गेलो मी बॅकस्टेज. ओके. ते रेस्टरूम मध्ये होते आणि सगळे व्हीआयपीजला भेटलो. बरं. म्हटलं जरा बघा ते म्हणजे थांबा बघूया गडबड करू नका. मग दार उघडलं आणि त्यांची जी अँकर होती शोची तिला मी म्हटलं की मॅडम मला भेटायचं तुम्ही चालला असं आलं तर मला प्लीज आतमध्ये घेऊन जा. त्यांची एक मुलगी पण होती. मग तिने म्हटलं ठीक आहे शुअर म्हटलं. मग तिथं पण मला बॉडीगार्ड आलं मी त्या टीम मधला होतो. ओके ओके. मॅडम मी सुदैव आणि देवाच्या रूपाला आल्या आणि सांगितलं की आमच्या बरोबर या म्हणून. गेलो चप्पल काढले मला त्यांना नमस्कार आणि त्यांच्यावर फोटो. अरे वा. फॅन मुवमेंट. आणि एवढ्या मोठ्या कलाकाराला प्रत्यक्ष अगदी इथं जवळ बघणं ऑफकोर्स. आणि माणूस खूप लोक खरं पोलाईट खूप असतात. अच्छा. अजिबात इगो नाही काही नाही एकदम छान. ओके. आणखी कुठले कॉन्सर्ट्स तू अटेंड केलेस? मी आता कसे बरेच केले तर एक यांचा केलेला राकेश चौरसिया. बरं. त्यांचा एक केलेला. अच्छा. आणि म्हणजे अमित कुमार जे आहेत लेजेंडरी किशोर कुमार त्यांचे चरण ती स्टोरीज आहे. ती पण ऐकायला आवडेल असं. आता तसंच झालं मी गेलो अमित कुमारला फेसबुक बघत होतो मी आणि तिथं ऍड आली की अमित कुमार मला वाटतं पुण्यात असं म्हणजे लाईव्ह कोल्हापूर. ओके. अरे वा म्हटलं नाहीला म्हटलं की जायचं आहे म्हटली जाऊया मग तिकीट वगैरे बुक केलं. तिथं पण असं गेटच्या इथं गेलो बघितलं किती पाऊस आलं खूप सिक्युरिटी टाईट एकदम काही चान्सच नाही. ओके. पहिला कॉन्सर्ट मी 2 कॉन्सर्ट बघितलं. पहिला कॉन्सर्टची स्टोरी आहे. मग गेलो तिथं पण असं झालं बॅकस्टेजला गेलो पहिला ते आलेलं नाही. मग सगळं ते केव्हा झालं. मग कॉन्सर्ट झाला. मग कॉन्सर्ट मी अक्षरशः असं जवळ उभं बघितलं बडे अच्छे लगते हे अगदी असं तुम्ही एवढं ना हे करता तुम्ही असं ऐकलं. आणि मग झाला कॉन्सर्ट आणि मागे गेलो तर त्याला गेलेले ऑलरेडी एवढं फास्ट असतं. तर त्याची मुलगी होती म्हणजे किशोर कुमारची ना. त्यांना मग विचारलं की कुठे गेले कधी येणार म्हणजे सर गेले म्हणजे हॉटेलमध्ये ते दमले. तुम्ही कुठे राहिला काय ती एवढी पोलाईट आहे की मी पण म्हटलं मी पण म्युझिक करतो म्हटलं चान्स पाहिजे होता भेटायला. तिनं विचारलं तुमचा इंस्टाग्राम आयडी. मी ओपन केला मग तिनं लगेच फॉलो पण केलं. अरे वा. आम्ही एकामेकांनी कनेक्ट होतो. अच्छा. त्याला मी विचारलं वगैरे मग आता तिथं एंड झाला आता नो चान्स ती गेले मुंबई. मग सेकंड टाइम परत कोल्हापूर. ओके. मग तेव्हा मी थोडी फिटिंग वगैरे लावली कॉन्टॅक्टचा वापर ओके. तर आपण बऱ्याचदा बघतो की म्युझिक करतो आपण पण मग चाल चोरली किंवा बॉलिवूडमध्ये किंवा कुठेही आपण बऱ्याचदा बघतो की कुठल्या तरी विदेशी गाण्यांवरून ही गाणी बनवलेली असतात वगैरे असं आहे. किंवा आता आपण बऱ्याचदा रिमिक्सेस सध्या किंवा रिक्रिएशन्स जे आहेत चित्रपटांमध्ये बघतो. तर तिथे एक मुद्दा सगळीकडे जो चर्चेत जो असतो तो म्हणजे कॉपीराइट
की यांना माझी चाल चोरली किंवा यांना माझे शब्द चोरले किंवा असं काही त्या तुझ्या याच्या केसमध्ये तू म्हणलास की सुरुवातीला तुला वाटलं की बाबा हे गाणं कॉपी असं वाटेल की काय, तर नक्की कॉपीराईट म्हणजे काय, त्याचे प्रकार काय काय आहेत आणि कॉपीराईट आपल्या गाण्याला का घ्यावा, आणि तो म्हणजे शब्दाला कॉपीराईट असतो का गाण्याला असतो का म्युझिकला असतो? तर इथे कधी कसं आहे की लोकांना मेहनत करायला काय फार नको आहे. मग ती काय करतात की अशी जी नवीन लोक आहेत बरं. त्यांची गाणी जर त्यांनी पाठवली असतील की बाबा हे माझं बघा काय होतं काय गाण्याचं, अच्छा. तर याला काही कॉपीराईट वगैरे नसतो, त्याला काही एव्हिडन्स पण नसतो. हां, बरोबर. त्यामुळे ती काय करतात वापरून सोडून देतात. कॉपीराईट साधारण आपली मालकी हक्क जो आपण म्हणतो. हा एक्झॅक्टली मालकी हक्क. मालकी हक्क. हा म्हणजे काय होतं की कॉपीराईटमुळे एकतर तुमचं गाणं चोरीला गेलं तर तुम्ही त्याला हे करू शकता, केस करू Claim शकता, करू शकता. क्लेम करू शकता. मग त्याचा काहीतरी तुमचा रेव्हेन्यू जोडा झालाय तो काढू बरं. शकता. ओके. तो कॉपीराईट महत्वाचा आहे. आणि एक अजून एक इन्सिडेंट झाला, त्याला नाव घेत नाही कोणाचं, ठीक आहे. ते गाणं झालं ते हां. release पण झालंय. ओके. मग जो नवीन होता कंपोजर त्यानं आम्हाला गाणं दिलं, आम्ही गाणं रेकॉर्ड केलं, म्युझिक वगैरे सगळं सगळं दिलं. आणि प्रॉब्लेम काय झाला, आमचे जे कंपोजर आहेत त्यांनी मला एकदम बोलवलं आणि म्हटलं की प्रॉब्लेम झाला. बरं. काय झालं, ते पहिलं गाणं अडकलेलं बराच वेळा अप्रूव्ह होतो. अच्छा. मग नंतर त्याने असं ऑडिओ ऐकला, एका मुलीनं सेम टोन मध्ये सेम लिरिक्स म्हणून पाठवले की मला हे कंपोज करायचं अरे आहे, बापरे. प्लीज करून दे. ओके. म्हटलं अरे बापरे, हां. म्हणजे एक्झॅक्टली चोरलंय पण मी ना, हां. चोरलं आहे का त्यानं त्यांना चोरलं. चोरलंय, बरोबर. मग सुदैवानं त्या जो होता कंपोजर त्यानं 2021 मध्ये त्याचं गाणं एका माणसाला पाठवलेलं की हे ओके. गाणं प्लीज मला करून पाठवा किंवा बरं. होतंय का बघा. अच्छा. त्या माणसानं परस्पर ते विकून टाकलं. हां, 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 हां. सो मग 2021 चं चॅट वगैरे आमच्याकडे स्क्रीनशॉट वगैरे मिळाला. ओके. आम्ही म्हटलं की हा हे आपलंच गाणं आहे. सो असे प्रॉब्लेम दोन टाईपचे कॉपीराइट्स असतात. ओके. एक फोनोग्राफिक कॉपीराइट असतो बरं. म्हणजे जिथं तुम्ही रेकॉर्ड केलं हां. तिथं. आणि एक असतो ते तुमच्या नावाचं कॉपीराइट म्हणजे सी आणि पी लाईन असं हो असतं. हो, बरोबर. सो असे दोन कॉपीराइट्स हे फार महत्त्वाचे आहेत. म्हणजे अच्छा. जर चोरीला गेलं तर तुम्ही केस करू शकता. काही म्हणजे आता हे जे आपण जे व्ह्युअर्स तुमच्यापैकी समजा कोणी गाणं असेल किंवा काही इव्हन आपण पुस्तकांच्या बाबतीत सुद्धा कॉपीराइट्स वगैरे घेतो, तर आपलं जर का ते टॅलेंट आहे तर माझ्या मते ते कुठेतरी आपल्याच नावावर ते लोकांना ऐकायला मिळेल. तर यासाठी कॉपीराइट्स त्याच्याबद्दल थोडीशी माहिती अर्थात आपण घेतली पाहिजे, त्याबद्दल थोडंसं अवेअर राहिलं पाहिजे आणि कॉपीराइटची जी प्रोसेस आहे तर ती आपण नक्कीच केली पाहिजे. नाहीतर हे अशा प्रकारे जे होऊ शकतात. आणि अजून काय तुम्हाला जर कोणाला गाणं पिच करायचं आहे हां. विदाउट रेकॉर्डिंग आणि कुठे रिलीज नाही केलं बरं. तर एकतर तुम्ही ते युट्यूबला जस्ट टाकून ठेवा म्हणजे ऍटलीस्ट ती डेट आणि हे तरी हो, राहील. ओके. आणि बरं. अजून एक आहे की तुम्ही त्याला मेल करा म्हणजे मेल मध्ये काय होतं की कधी कोणाला काय हां, हां, हां. हे व्यवस्थित आणि अच्छा. सुरक्षित तर करायचं. हे नक्कीच आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर म्हणजे खूप महत्त्वाची आय थिंक गोष्ट आहे. बरं, तर बजेट होम स्टुडिओ असा एक साधारण काहीतरी कन्सेप्ट बऱ्याच ठिकाणी असतो किंवा आता खूप लोकांच्या घरी आपण म्हणतो की नाही नाही मेरा अपना स्टुडिओ है, मैं रेकॉर्ड करके मैं पोस्ट करता हूँ. तर हे बजेट होम स्टुडिओ म्हणजे नक्की काय प्रकार आहे किंवा त्याला काय प्रकारचे इन्स्ट्रुमेंट्स लागतात किंवा त्याला साधारण तो सेटअप कसा करा? आता एक तर ते तुमच्याकडे लॅपटॉप असेल नसेल हे फरक पडत नाही. आता बँड लॅब म्हणून एक चांगला हे आहे सॉफ्टवेअर आहे. बरं. त्यामध्ये तुम्ही बिगिनर असाल तर तुम्हाला खूप इझी आहे म्हणजे तिथं सगळं जस्ट बटन्स आहेत तुम्हाला ते प्रेस करून जस्ट सगळं करायचं. सो ते फोनला पण अवेलेबल आहे, लॅपटॉपला पण अवेलेबल आहे. सो फोनला कसं तुम्ही करू शकता हां. की माईकमध्ये इयरफोन्स लावून ओके. तुम्ही गाणं रेकॉर्ड करायचं. म्हणजे कॅरीओके. आणि त्यामध्ये एक चांगली फीचर काय आहे की जर पिक्चरमध्ये गाणं आहे तर तुम्ही तिथं स्प्लिटर म्हणून ऑप्शन आहे स्प्लिटर. बस. स्प्लिटरमध्ये गाणं स्प्लिट म्हटला तर वोकल्स वेगळे आणि ट्रॅक वेगळे. ओके. अच्छा. वोकल्स तुम्ही डाऊन करून तुमच्या आवाजात आणि लग्न साधारण म्हणजे कॅरोके सिस्टम जे ते तुम्ही रेकॉर्ड करू शकता इझिली. ओके. आणि जर लॅपटॉप असेल तर दोन टाईपचे माईक्स असतात. एक USB माईक असतो जो डायरेक्ट कनेक्ट होतो. ओके. आणि एक असतो तो XLR माईक म्हणून असतो. बरं. पण दोघं पण काय फार महाग नाही. डिपेंड्स ऑन रेंज. हां सर. पण क्लॅरिटी आणि व्हॉइस क्लॅरिटी जी आहे त्याच्यात फरक पडत असतो. फरक पडतो. हां, तुम्हाला जर आणि क्लिअर पाहिजे असेल हां. तर तुम्ही काय करू शकता साऊंड कार्ड म्हणून एक छोटासा डिव्हाइस असतो. बरं. एक 6-7 हजार रुपयापर्यंत येतो. ओके. हां. मग त्याला जर XLR माईक आपण कनेक्ट केला ना तर बरं. ते टोटल नॉइज रिडक्शन करूनच तो व्हॉइस पास करतो. ओके ओके ओके. तुम्हाला अच्छा. छान मास्टर वगैरे करून तुम्ही छान. म्हणजे हरकत नाही आपण नक्कीच हा म्हणजे 10,000 तुमचं होऊ शकतं. एक छोटा बजेट होऊ शकतो. म्हणजे आता समजा पॉडकास्टला वगैरे पण असेल तरी तो चालू शकतो. म्हणजे ज्यांना पॉडकास्ट असतील किंवा असे काही स्वतःचे व्हिडिओज आणि आजकाल आता आपण बऱ्याच ठिकाणी
ओरिजिनल सॉन्ग आणि त्याचा कव्हर्स जे ते बघतो. हा, तर ते साधारण काय कव्हर म्हणजे नक्की त्याचा अर्थ काय असतो? कव्हर म्हणजे काय की तुमच्या स्टाईल मध्ये ते गाणं कसं होईल Okay. हे ऍक्च्युली आहे. बट आता प्रॉब्लेम काय व्हायला लागला की लोक आता काय करतात, गाणं म्हणतात की आता तू ये, तू ये, हे कव्हर नाही आहे, वर्जन नाही. एक्झॅक्टली. या स्टाईल एरी स्टाईल म्हणतात, एअर विदाउट एफर्ट. ओके. छान व्यवस्थित जर तुम्ही कट टू कट म्हटला ना ते गाणं आणि चांगलं. ओके. परत माझा अजून एक असा प्रश्न आहे की आपण सध्या आता AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे ते असं कुठलंही क्षेत्र नाही की तिथे AI आलेला नाही. तर माझ्या मते संगीत आहे, इवन दॅट इज नॉट अन एक्सेप्शन. आणि आपण मध्ये सैराट असतील किंवा आणखी त्याच्या आधी एक ॲनिमल मध्ये एका गाण्याचं की जे किशोर कुमारांच्या आवाजात आपण बघितलं. तर अर्थात किशोरदा असतील किंवा रफी साहेब असतील त्यांना कधीही ऐकायला नक्कीच आवडतं. पण हे असं मिसळ आणि भेळ करून तर त्याच्याबद्दल साधारण काय सांगशील किंवा ते अजून करावेत का? म्हणजे उद्या कदाचित आपल्याला नवीन सुनिधी चव्हाण किंवा महालक्ष्मी ऐकणार किंवा यांच्या आवाजातली जी गाणी आहेत ती लताबाईंच्या आवाजात ऐकायला मिळतील. पण हे किती चांगलं आहे, इनोव्हेटिव्ह आहे का किंवा याला प्रमोट करावं? इनोव्हेटिव्ह तर आहे, कोणतरी कल्पना केली ती कसं वाटते चांगली गोष्ट करते तिथपर्यंत असावं असं माझं मत आहे. कारण की एक इमेज आहे त्या लोकांची, बरोबर, एक रिस्पेक्ट आहे. सो तो रिस्पेक्ट कुठं धक्का लागू नये ही इच्छा आहे. आणि एक तर अजून एक ते अमित कुमारला पण विचारलं की परवा झालंय, ते म्हणते की म्हणजे का करायला लागलाय, वेस्ट का करायला लागलाय. एक्झॅक्टली. ते होऊन गेले, त्याचं काम ते करून करून गेले. गेले आहे तसं होऊ द्या. बरोबर. तुमची इनोव्हेशन. आणि आता अजून एक बाय लॉ एक यायला हा. की जर तुम्ही कोणाचा व्हॉइस वापरायला लागलाय बरं. तर तो व्हॉइस आर्टिस्ट पेटेंट करू शकतो. तो अजून आलेला नाही. अच्छा. पेटेंट करू शकतो आणि तो जो कोण आर्टिस्ट हा. वापरेल, हा. कुठे रिलीज करेल तर त्याचा रेव्हेन्यू ह्याला जातो. ओके व्हायला पण पाहिजे. बरोबर बरोबर. तर आपण हे तेच की पेटंट असेल, कॉपीराइट असेल, या गोष्टी आपण बऱ्याचदा बघतो की हे जे जुने कंपोजर्स आहेत ते डायरेक्ट कोर्टात जातात की यांनी माझं गाणं वापरलं किंवा मला क्रेडिट दिलं नाही. तर हे अर्थात म्हणजे जितकी संधी आहे गाण्याच्या किंवा ओव्हरऑल संगीताच्या क्षेत्रामध्ये तेवढेच हे धोके सुद्धा आहेत. दुःख खूप आहे. तर तू ते इतके दिवस इतके वर्षाला गातोय सगळ्या, पण आजपर्यंत तुझा एक असा अभिमान, एक प्राऊड मोमेंट जे म्हणतो तर तो कुठला होता? आणि एखादी अशी चूक की मी स्टेजवर गेलो आणि मी मातीखाली आपण जसं म्हणतो की पण ठीक आहे दॅट वॉज मुवमेंट की ठीक आहे त्याच्यात झाली चूक, पण असं एखादी दोन्ही या गोष्टी लक्षात राहिल्या कुठल्या? लक्षात राहिलं म्हणजे आता परवाच एक मूवी मिळाली ते काल्पनाची. अरे वा, मग त्याच्याबद्दल जरा नक्कीच आम्हाला ऐकायला आवडेल. म्हणजे ऍक्च्युली काय आहे, द फार्म हाऊस म्हणून एक मूवी येणार आहे आणि आलेली नाही. बरं. त्याचा प्रीमियर शो झाला. अच्छा. आता परवा सांगितलं. मग त्या गाणं ऍक्च्युली काय झालं की कॉपीराइट वर डिस्क्लोज करू ओके. शकत. अच्छा अच्छा. त्याचे मी नंतर तुम्हाला क्लिप शेअर करेन. ठीक आहे नक्कीच. पण तो जर का मूवी रिलीज कधी जेव्हा होईल त्याला प्रतीकचं गाणं ऐकण्यासाठी म्हणून तुम्ही नक्की जाऊ बघा. हा म्हणजे याची स्टोरी पण कशी आहे हा. की मी जस्ट एकदा आता मी ज्यांच्या केदार फुटप्रिंट म्हणून आहे बरं. त्यांच्याकडे मी शिकतो गाणं. ओके. मग आता प्रॅक्टिस वगैरे केली, करायला लागलो. मग त्यांनी जस्ट म्हटलं की तुझा आवाज ट्राय करूया, फिक्स राहील असं धरून नाही. आणि प्रोड्युसरच्या मनात कधी काय आहे हो, सांगता येत. बरोबर. मग ठीक आहे म्हटलं ऍटलीस्ट ट्राय तर करूया काय. मग केलं ट्राय, राहिलं तसंच महिनाभर. मग प्रोड्युसर आले, बघितले, मग त्यांनी अप्रूव्ह केल्यावर मग मी घरी सांगितलं की बाबा असं झालं. अच्छा. नाही तर डिस्प्यूट बरोबर. कारण पूर्वी आपण तसे म्हणजे सुमंत कल्याणपूरकर असतील किंवा त्याला मला एक्झॅक्टली वर्ड आठवत नाही, पण म्हणजे डबिंगसाठी ते ह्या लोकांच्याकडनं म्हणून Prompter घ्यायचं म्हणून. प्रॉम्प्टर किंवा अनुपमा देशपांडे असतील ज्याच्याबद्दल आपण बऱ्याच ऐकलंय. आणि नंतर मग ती गाणी या मोठ्या सिंगर्सकडनं ते गाऊन घेतात. इव्हन कविता कृष्णमूर्तींची पण तशी बरीच गाणी आहेत. तर तसं म्हणजे तुझं काही ते होतं? तसंच काहीच होतं की बाबा ट्राय करू, ट्राय करा. स्क्रॅच म्हणून तर घेऊया. ओके. बघूया बेस्ट. खूप छान. आणि चूक काही कधी लागते का तशी बहुतेक कुठली नाही? चूक आता ती चांगलं बरं ओके. पण तू आता तुझं व्यवसाय सांभाळतोय, मध्ये तू काही वर्ष जॉब सुद्धा केलास इंजिनिअरिंग झाल्यानंतर. तर प्रोफेशन आणि पॅशन ह्या दोन्हीतला बॅलन्स किंवा जो समतोल म्हणतो आपण तर तू कसा साधतोस? आता फिक्स म्हणजे एक्झॅक्टली काय झालं की म्युझिक हे टोटली आपलं म्हणजे
ब्रेड बटर जर करायचं असेल हां करू शकतो, काही अवघड नाही. खरं फर्स्ट तुमचा एवढा इन्फ्लुएन्स पाहिजे एकतर इंडस्ट्रीमध्ये बरोबर. किंवा कॉन्टॅक्ट्स पाहिजे, मग ते होऊ शकते, अवघड काही नाही. ओके नाहीतर ऍटलीस्ट तुम्ही काय करा की स्वतःचे कंपोजिशन स्पॉटीफाय याच्यावर कंटिन्यू टाकत राहा, बरं. जेणेकरून तुमचं एक नाव होतं. ओके नाहीतर मग असं तुम्ही करू शकता की काहीतरी तुमचं ब्रेड बटर वेगळं आणि हे वेगळं, याच्यात तर पैसा आला तर काय बेस्टच आहे. एक्झॅक्टली बरोबर ते कुणाला नको आहे कुणाला हां चांगलीच गोष्ट आहे. बट माझं तर मत आहे की जे करायला आहे म्युझिक, ज्यांचं बॅकग्राऊंड जर नसेल बरं. तर एक ब्रेड बटर एक वेगळं म्युझिक वेगळं. वेगळं मग मी कसं करतो की सकाळी 10 वाजता मी जातो, 10 ते 5:30 6 पर्यंत माझे जे काही डिपेंड्स ना, तर मी एक काय ठेवले की युट्यूबला एव्हरी अल्टरनेट डे व्हिडिओ जायलाच पाहिजे, काही पण बरं. तुझं युट्यूब चॅनलचं नाव आम्हाला सगळ्यांना सांगशील का? प्रतीक अग्निहोत्री हेच नाव आहे आणि समोर एक चेक मार्क पण छोटासा आहे. अच्छा ओके म्हणजे तो ऑफिशियल आर्टिस्ट चॅनल म्हणतो. बरोबर बरोबर मग मी काय करतो 10 ते 5:30 6 व्यवस्थित जे काय काम असेल ते, आणि नंतर मग जरी लेट झाला तरी मी रेकॉर्ड करतो गाणं आणि पोस्ट करतो एव्हरी अल्टरनेट. ओके जर कन्सिस्टन्सी ठेवलं तर काही कंटाळा फार येते, हां त्रास होतो यार नको नको. ते करा. अच्छा तो म्हणजे की पेट के लिए काम और दिल के लिए गाना सो ते जर का दोन्हीतला बॅलन्स आता आपण साधू शकलो तर इट्स ते असं बिझनेस सारखं आहे. बरोबर पण आता कसं झालं आपल्या इचलकरंजीतले म्हणजे आता हे तसं तसं छोटं गाव ते अगदी छोटं नाही म्हणता येणार, पण आमच्यातले असे बरेच आर्टिस्ट आहेत की जे मुंबईत असतील पुण्यात असतील आणि खूप छान काम करतायत. तर माझ्याकडे प्रणव व्यास एक आहे जे आम्हाला माहिती की तो आता खूप छान इव्हेंट्स म्हणजे अगदी मोठमोठ्या सगळ्या कलाकारांच्या बरोबर त्यानं आय थिंक बरेचसे इव्हेंट्स केलेले आहेत. तर माझ्या मते थोड्या काही वर्षांनी आपल्याला नक्कीच प्रत्येकला तिथे ज्याने आपण बघू लेट अस मॅनिफेस्ट पॉडकास्ट. तर हे बऱ्यापैकी आता सगळे प्रश्न आणि इतर सगळे झाले, पण आता आपल्या प्रत्येक अनफिल्टर्डमध्ये आणखीन एक गमतीशीर सेगमेंट असते ती म्हणजे रॅपिड फायर. तर तयार आहेस प्रतीक रॅपिड फायरसाठी? प्रतीक तुम्ही सगळे रेडी असालच. तर सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे की असा कोणता गायक किंवा गायिका आहे की ह्यांना ऐकून तू गाणं सोडतोस? किशोर कुमार. ओके त्यानंतर आधी शब्द का आधीच चालू कसं करतोस? आधी चालू. ओके पहाटेचा का रात्रीचा रियाज कोणता प्रभावी आहे तो शक्यतो कधी तो मिस करत नाहीस? कधी करा यार, असं काही नाही. वेळ मिळेल तसं करा. ओके. खरं करा. पण तरी प्रभावी सकाळचा प्रभावी सकाळची टेक्निकली आवाज बेस्ट मध्ये असतो. ओके अच्छा बरं स्टुडिओ का लाईव्ह स्टेज? तरी कुठलं प्रेफर करतो? लाईव्ह स्टेज काही जिथं अनफिल्टर्ड असं आपण येस येस येस. बरं एका शब्दात तुझं संगीत? आयुष्य. ओके लाईफ सो म्युझिक इज लाईफ फॉर मस्त. तुझ्या आत्ताचे जे आयुष्य आहे या स्टेजला त्याला वर्णन करणार एखादं गाणं कुठलं सांगू शकशील? माझ्या मते तो तर त्याचा सह्यारा मुलगा लागला, पण तरी सुद्धा एखादं वेगळं कुठलं गाणं तुला नक्कीच. म्हणजे आता माझं लाईफ कसं राहिलं याच्यामध्ये की काय म्युझिक करतोस, काय तर कर, नोकरी करता. अच्छा. ते एक लाईन आहे की पीछे रह जाएगा जमाना, कल क्या हो किसने जाना. इसने जाना. बरोबर. फेम का क्रिएटिव्ह फ्रीडम? क्रिएटिव्ह फ्रीडम मिळालं पाहिजे तर फेम पण मिळालं. ओके सो मग क्रिएटिव्ह फ्रीडम आय थिंक जास्त व्यवस्थित वापरलं तर त्याला फेम फेम त्याला हे करू शकतो. क्रिएटिव्ह फ्रीडम फेमला ओव्हरकम करतो. ओके की एक्झॅक्टली तुम्हाला कोण बघायला लागलंय ते हां. फार महत्त्वाचं आहे. किंवा कोणासाठी पण इफ यू आर कन्सिस्टंट विथ युअर क्रिएटिव्ह फ्रीडम आय थिंक फेम ऑटोमॅटिकली फेम पैसे बाय प्रोडक्ट येतं. तुझं ड्रीम कोलॅबोरेशन कोणतं आहे? ड्रीम अरिजित सिंग. ओके आणि आत्ता सध्याचं बिगेस्ट म्युझिकल इन्फ्लुएन्स कोण आहे? म्हणजे नवीन मध्ये हा नवीन जुनं कोणी असेल नवीन म्हणजे आणि अगदी मे नॉट बी सेलिब्रिटी इट कॅन बी एनीवन. नवीन मध्ये खूप आहेत तसे, बट अरिजित सिंगच आहे. ओके पण घरात क्रिटिक सगळ्यात जास्त जो म्युझिकचं कोण आहे? किती कसं आईच आहे, आई सांगते. असं आता इंटरव्ह्यूला येतो आपण, पॉडकास्टला येतो आपण म्हणतो की व्यवस्थित बोल, अच्छा. प्रोफेशनल राहा. येस छान. वर्ष एक
मी मगाशी म्हटलं तसं की छान म्युझिकल नोटवर आपण संपवतोय, तर त्यामुळे असे एखादं काही तू एक गाणं आम्हाला हे करू शकशील का, की जे अजून तू कुठेही रिलीज केलं नाहीयेस किंवा फर्स्ट टाइम ऑन दिस पॉडकास्ट असं काही आहे? फर्स्ट टाइम Yes. रिलीज आहे, फर्स्ट टाइम ओके. अलीकडेच आहे. तर आम्हाला नक्कीच ते म्हणजे ऐकायला आवडेल. शाम ये घड़ी तो कुछ बदला सा है, मौसम ये कैसा बिगड़ा सा है, आंखों में मेरी तस्वीर है तेरी, होठों पे मेरे जिक्र तेरा सा है, दिल के दरवाजे पे यूं ही दस्तक हुई है, कोई ख्वाहिश नहीं सी यूं ही जागी हुई है, पेड़ों से झलके बाकी है रोशनी, जैसे तेरी हंसी में बसी है जिंदगी, कई दफा हुआ है ऐसा कि तू है दिल के पास, देख तेरा चेहरा सारी 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 रात आई तुम मेरे दिल को वा, मस्त. रॅपिड फायर खूप मस्त धमाल एकदम झाले. पण आता एक माझी रिक्वेस्ट तुला होती की असरगंध हा माझा यावर्षी कविता संग्रह जो तो प्रकाशित झालेला आहे, तर त्यातली एखादी कविता म्हणजे आपण चालू तर गाऊन आम्हाला लाईव्ह दाखवू शकशील का? म्हणजे आपण असे बघायचे म्हटलं की प्रोसेस जी आपली गाण्याची असते ओके. तर ती कशी आहे, तर ती सुद्धा आपल्या व्ह्युअर्सना ती बघायला मिळू शकेल. तर तू कुठली कविता निवडलीस? सो काही जे असरगंध मस्त कविताचं प्रकाशित केलेलं पुस्तक आहे, हे नक्की तुम्ही बघा. आणि यामध्ये मी निवडली आहे, जस्ट आपण ट्राय करूया, एक्सपेरिमेंट करूया की लाईव्ह मी करू शकतो का नाही. अच्छा, चलो, जादूगरी हे नाव आहे कवितेचं. सो आपण बघूया प्रोसेस काय आहे. तर आम्ही ऍक्च्युली थोडीशी ती काळ्या रंग म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट जे आपण म्हणतो त्याच्या संदर्भात थोडीशी ती कविता आहे. हो हो, आज कोइन्सिडेंटली आपण ब्लॅक मध्येच आहोत. एक्झॅक्ट. तर माझ्या मते त्याला शुअर. आपण प्रोसेस साधारण गाणी म्हणजे गाण्याची कशी असेल त्याला तर मी शब्द दिलेले आहेत आणि त्याच्यानुसार तो चाल कशी बनवेल किंवा काय तर ते जरा आम्हाला सांग. ओके. सो ह्याच्यामध्ये दोन पार्ट्स असतात. जर तुमच्याकडे हार्मोनियम आहे, सिंथेसायझर आहे, तर केलेलं कधीही चांगलं, कारण तुम्हाला सूर आणि लवकर पकडणार. ओके. कारण मला ते एवढं परफेक्ट येत नाही, त्यामुळे मी म्हणालो. ठीक आहे. सो पहिल्यांदा मी काय करेन, आता हे बघा याचे लिरिक्स काय लिहिलंय कवितेत. काळा नाजूक तीळ तुझ्या गोऱ्या गालावर, म्हणजे हे कशा बाबतीत आहे एक्झॅक्टली की थोडं रोमॅन्टिक आहे आणि म्हणजे ऍक्च्युअल संक्रांतीला म्हणजे माझी कोणी जी सखी आहे तर ती तयार होऊन येते. अच्छा अच्छा. आणि त्यामुळं त्यावेळेला काळा आणि पांढरे जे दोन रंग खरं तर आपण म्हणतो की ते आपण शब्दतो कुठे वापरत नाही, त्याला अशुभ मानले जातात. एक्झॅक्टली. पण त्याच्यामधली असणारी जी एक सुंदरता आहे तर ती थोडीशी मी या कवितेत टिपलेली आहे. त्याची जादूगरी कशी आहे काळ्याची आणि पांढऱ्या. सो आता याची थीम अशी आहे की थोडी रोमॅन्टिसायझिंग आहे, प्लस थोडं हे पण आहे. सो आपण ह्याच्यामध्ये काय करूया की थोडे असे कॉर्ड्स वापरूया जे रोमॅन्सला थोडे प्रवृत्त करतात. बरोबर. जसं आता एक आहे कॉर्ड आहे ए मायनर, आणि ए मायनरवर जर आपण फक्त घेतलं तर काय होईल, गाणं कंटिन्यू असं सॅड वाटेल. बरं. थोडं आपण त्याला उदाहरण दिलं म्हणजे जी म्हणजे कसा थोडासा ओके. ओपननेस आला. अच्छा अच्छा. आता परत त्याला थोडं आकसायचं, काय करूया आपण त्याला एफ म्हणूया, पण त्याला डेप्थ मिळेल. ओके. सो हे तीन कॉर्डमध्ये आपण ट्राय करूया. Yes. सो मग पहिला आम्ही काय करतो, असं पॅटर्न स्टार्ट हे स्ट्रमिंग म्हणायचं. बस. काळा नाजूक तीळ तुझ्या गोऱ्या गालावरी, प्रेम तरिका सांग सगळे जागा गोरी. काळा नाजूक तीळ तुझ्या गोऱ्या गालावरी, प्रेम तरिका सांग सगळे जागा गोरी. अश्वेत लांब अलकात शुभ्र मोगरा सुगंधी, साडीने सुनी त्यावर रेशमी काळी बरजली. अश्वेत लांब अलकात शुभ्र मोगरा
सुगंधी साडी नेसून त्यावरी रेशमी काळी भरजरी स्वर्गातील भासे अप्सरा उतरून आली यवनी रंग सारे फिके पडती कृष्ण धवलाची जादूगरी काळा नाजूक तीर तुझ्या डोळ्या गालावरी प्रेम का सांग सखे झालो तो उनी. आता एंड करताना आपण कसं करतो काळा नाजूक तीर वा सांग सखे झालो तो नक्कीच तुझं गाणं ऐकून बऱ्याच जणांच्या उरात काहीतरी धडधड होत असणार हो, आहे. होत असेल. थँक्यू सो मच. आणि म्हणजे माझ्या कवितेला या शब्दांना खूप सुंदर म्हणजे ती कविता आणखी छान. आता त्या कविता त्याला खरं म्हणणं उपयोग येतं, ते गाणंच गायला तुझ्याकडून आलं की ते गाणं झालं खरं तर. त्यांच्या लेखणीची जादूगरी. तर खूप मस्त. तर माझ्या मते ते आपल्याला सगळ्यांना प्रोसेस कशी आहे साधारण ही थोडीफार त्याची कल्पना आली असेल. तर 2025 हे वर्ष खरोखर खूप म्हणजे माझ्यासाठी तर स्पेशल होतंच, कारण पॉडकास्ट सुरू केलं, पुस्तक झालं, पण ह्या वर्षाला ह्याच्यापेक्षा खूप समर्पक असा माझ्यामध्ये एंड आपण जे म्हणू तर खूप छान. आणि थँक्यू सो मच प्रतीक. मला पण थोडी मजा आली असेल. लाईव्ह असं मी कधी केलं नव्हतं. बरोबर. 2025 ला मला एक पावती मिळाली कंपोज. येस, असा कधी करू शकतो. नक्की. आणि आपण नक्की 2026 मध्ये काही नवीन कोलॅबोरेशन्स करता आले किंवा आपल्या व्ह्युअर्स पैकी सुद्धा जर का तुम्हाला कोणाला काही कोलॅबोरेशन साठी आम्हाला नक्कीच तुम्ही जॉईन होऊ शकता. तर हे सगळं करत असताना मला फक्त एक तुम्हाला सर्वांनाच सांगायचं तर आमच्या दोघांचंही मत आहे की तुम्ही कितीही तुमच्या व्यवसाय असेल किंवा नोकरी असेल, तुमच्या कामामध्ये बिझी असाल, तुम्ही इंजिनियर आहात, डॉक्टर आहात, काही कुठल्याही क्षेत्रात तुम्ही जरी असला तरी यावर्षी तुम्हाला कदाचित जमलं नसेल, पण 2026 मध्ये मात्र नक्की आपल्या बिझी शेड्यूल मधून 1 तास का होईना पण तो स्वतःसाठी द्या. एखादं गाणं गुणगुणा किंवा एखादं समजा तुम्हाला डान्स आवडत असेल तर एक स्टेप छान, एक गिरकी छोटीशी घ्या किंवा ट्रॅव्हलिंग तुम्हाला आवडत असेल तर कुठेतरी थोडीशी एक शनिवार का होईना एखादी छोटी ट्रिप करून या, फोटोग्राफी करा. तर स्वतःसाठी वेळ काढायला पाहिजे. आणि आपलं जे पॅशन आणि जे प्रोफेशन आपण मगाशी पण बोललो त्यातला एक बॅलन्स जर का आपण तो साधला तर माझ्या मते लाईफ विल बी इवन मोर ब्युटिफुल. तर खूप बदलतो खूप जास्त. येस. तर माझ्या मते अशा मस्त संगीतमय नोटवर आपण 2025 ची जी आहे ती रजा घेऊच. पण तुम्ही जर का 31st ला सेलिब्रेट करत असाल तर ते करताना एक मात्र करा आणि ते म्हणजे सुजित सर या माझ्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा. त्याचसोबत प्रतीकचे हे जे गाणं आहे किंवा त्याचं जे टॅलेंट आहे आणि अर्थात ओव्हरऑल जो एपिसोड आहे तो तुम्हाला कसा वाटला तो आम्हाला नक्की कमेंट करून त्याचे कळवा. आणि तुमच्या उरात जर का जादूगरी झाली असेल तर ती प्रतीकला नक्की आणि अर्थात आम्हाला सगळ्यांनाच जे ती कळवा. सो पुन्हा नवीन एखाद्या पॉडकास्ट सह नवीन वर्षात जे आहे ते आपण आता भेटू. तर धन्यवाद आणि तुम्हाला सर्वांना हॅपी न्यू इयर.